नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा स्वागत आहे कोमल्स रेसिपी चॅनलवर सर्वांचं. आज आपण बनवणार आहोत भरली सिमला मिरची. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 7 सिमला मिरची घेतल्यात. त्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्या पाण्यात. धुवून झालेल्या आहेत आपल्या मिरची आणि आपण कांदा चिरायला घेऊ. इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत आणि ते बारीक असे कट करून घ्यायचेत आपल्याला. ही भाजी आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. चिरून करू शकतो, भरून करू शकतो. जसं आपण भरलं वांगं करतो तसंच त्याच प्रकारे करायचे आपल्याला. हे कट करून घेऊया कांदा. आणि जरा थोडं वेगळ्या पद्धतीनं केलं तर मग खाणारेही आवडीनं खातात. हे बघा, मिरचीसुद्धा आपण कापून घेऊया. धुतलेल्या मिरच्या त्याचा पाठीमागचा देठ काढायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यातल्या बिया काढल्या तरी चालतील, नाही काढल्या तरी चालतील. जर जून असेल मिरची तर मग शक्यतो बिया काढाव्याच. जर कवळी असेल तर मग नाही काढल्या तरी चालतील. अशा प्रकारे 4 भाग करून घ्यायचे त्याचे. किंवा मग बिया काढून फक्त होल जरी मारला त्याला तरी चालतं. हे बघा, असे 4 भाग केले. जसे वांग्याच्या फोडी आपण करतो 4 भागांमध्ये तसंच करायचे. कांदा चिरून झालेला आहे आपल्याला. त्यात आपण घरचे मसाले घालत आहोत. यात घातले 1 चमचा मी लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, थोडासा गरम मसाला अर्धा चमचा आणि शेंगदाण्याचं कूट, थोडंसं चवीपुरतं मीठ. आणि यात आपण तेल टाकायचे. तेल टाकून आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. पाणी पण टाकतात, पण पाणी टाकू नका शक्यतो ह्या मसाल्यामध्ये. तेल टाकलं तर ते छान मिक्स होतं. आणि हे बघा, अशा प्रकारे आपण भरून घेऊया त्याला. अशाच प्रकारे आपण सगळ्या मिरच्या भरून घेऊया. आता बघा, ही मिरची आधीच तिखट असते, त्यामुळं जरा तिखटाचं प्रमाण आपण आपल्या अंदाजानुसार टाकायचं यात. म्हणजे मसाल्यामध्ये तिखट टाकतानाच एकदम कमी किंवा आपल्या प्रमाणानुसार आपल्याला जेवढं तिखट पाहिजे, जेवढं नको पाहिजे त्या अंदाजानुसार आपण तिखट घालून घ्यायचं याच्यात. म्हणजे जास्त तिखट होणार नाही आपली मिरची, कारण मिरचीला अगोदरच तिखटपणा असतोय. भरून झालेल्या आहेत आपल्या मिरच्या सगळ्या. चला आता फोडणीची तयारी करूया. कढई ठेवूया आपण तापायला. कढई तापली की आपण यात 1 पळी तेल घालायचं. तेल घालून घेऊया. आणि आपण जो मसाला मगाशी भरला होता तोच फोडणीमध्ये टाकायचा आहे. म्हणजे आपण सिमला मिरचीमध्ये मगाशी जो मसाला भरला होता तोच थोडासा राहिलेला असतो आपला, तर तो टाकून घ्यायचा यात. आणि भरलेल्या सिमला मिरची घालूया आपण. तेलात चांगल्या परतून द्यायचे. तेलात चांगले भाजून द्यायचे. आणि आपल्या अंदाजानुसार जेवढं लागते तेवढं आपण शिजण्यापुरतं पाणी घालूया त्यात. चवीपुरतं मीठ घालूया आणि झाकण ठेवून देऊया. 10 ते 15 मिनटं लागतात याला शिजायला. हे बघा, शिजली आहे चांगली मिरची आपली. 15 मिनटांनी उघडून बघितलं तर. आणि तयार झालेली आहे आपली भरली सिमला मिरची. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.